2 दिवस आपण प्राथमिक शिवचरित्राची गरज का या विषयानं सगळा विषय केला. आपण का ऐकलं पाहिजे, का चिंतन केलं पाहिजे, का विचार पुनरावर्तन केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींनी विचार केला. मग त्यातले काही वैयक्तिक विषय होते, काही सामाजिक विषय होते, काही देशहित होतं आणि महाराष्ट्र धर्म जो आहे त्याच्या रक्षणासाठी शिवचरित्राची आवश्यकता कशी आहे असे अनेक अंगाने विचार केला. मग त्यात कविभूषणाने सांगितलेलं असेल, परमानंदाने सांगितलेले असेल ते दाखले आपण पाहिले. शिवचरित्रात घडलेल्या घटना असतील, जे उद्बोधक आहेत, ज्या प्रेरक आहेत, संप्रदायाच्या हिशोबानं त्याचा विचार लोकांपुढे व्यक्त करणं आवश्यक आहे. लोकांना आवडतं म्हणून शिवचरित्र आवश्यक आहे, किंवा लोकांना शिवचरित्राच्या अनेक गोष्टी, अनेक कथा, अनेक घटना, त्याच्या मागचे विचार हे माहीतच नाहीत, ते जाणं लोकांपुढं हे म्हणून आवश्यक आहे. आणि यातून सगळ्यातून राष्ट्राची उन्नती हा भाग आपण पाहतो. हे राष्ट्र वैभवाला जाणं, जगाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचा आदर्श म्हणून लोकांनी पाहणं हे जेव्हा आवश्यक आहे तेव्हा शिवचरित्र कसं आवश्यक आहे. मग त्यात मिलिटरी स्कूलमध्ये कसं शिकवलं जातं शिवाजी महाराजांचं चरित्र. दुसरीकडं अनेक गोष्टींनी विचार करताना शिवाजी महाराजच कसे प्राधान्य असतात. मग जगातली सगळी राष्ट्र ते ऐकतात, पाहतात, शिवाजी महाराजांचा आदर्श घेतात, तर आपण ते का शिकलं नाही पाहिजे अशा विषयानं अनेक विचार व्यक्त केले. त्यात शिवचरित्र हे आवश्यक आहे हे आपण पाहिलं. आता मूळ मुद्दा आपला जो आहे तो शिवचरित्राकडे जाण्याचा आहे. म्हणजे आपलं शिवचरित्र आपण आतापर्यंत जे ऐकलो, 2 वर्ष जरी कोरोनाच्या काळात खंड पडला तरी मिर्झाराजे जयसिंगाची स्वराज्यावर झालेली स्वारी इथपर्यंत आपण मागं आलो होतो विचार साकल्यानं करत असताना. पण यंदा आपण चालू करताना एकदम मिर्झाराजेची स्वारी चालू करण्यापूर्वी पहिलंही थोडंसं आवर्तन पटकन व्हावं या हिशोबानं आपण विचार करतोय. आणि म्हणून त्या पद्धतीचा विचार करत असताना तसंही शिवचरित्र गतीनं मिर्झाराजांपर्यंत जाणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांचं चरित्र आवश्यक का आहे, तसंच आपल्या मूळ विषयापर्यंत जाण्यासाठी काही गोष्टी शिवचरित्रातल्या पटपट पटपट पाहणं, ज्याला गतीनं, जलद गतीनं, त्वरेनं अशा अर्थानं म्हणू, किंवा स्मरणार्थ म्हणून मागच्या गोष्टीचं ज्याला स्पर्श करून पुढे जाणं म्हणतो आपण, ते करूया. म्हणजे पटकन आपण विषयाला जाऊ. ही भरतभूमी आहे, सगळ्याला माहीत आहे, त्यात काही नाविन्य नाही. भरतभूमी म्हणजे भरताच्या नावावरून ती भरतभूमी झाली, हा भाग आहे. हा हिंदुस्थानचा इतिहास अत्यंत मोठा आहे, विशाल आहे. प्रभू रामचंद्रापासून ते भगवान कृष्णापर्यंत अनेक वेगळ्या विषयातले दिग्गज, अनेक ऋषी असतील, मुनी असतील, ज्यांना वेदापासून पुराणापर्यंत आणि अनेक स्मृतिग्रंथांचं विचार समाजापुढे त्यांनी व्यक्त केले. वेद पुराण त्यांना दिसली, वेद अपौरुष आहे म्हणतो ना आपण, ते कोणी व्यक्त केले नाहीत, ते कोणी लिहिले नाहीत, ते भगवंताने सांगितले किंवा ते उद्गृत झाले आणि लोकांना जसे दिसले तसे ते मंत्रद्रष्ट्या ऋषींनी ते व्यक्त केले. मग ही अशी पुरातन असणारी भूमी, रामकृष्णाच्या स्पर्शानं पुनीत झालेली भूमी, भगवंताच्या दशावतार नाही तर भागवतात सांगितलेल्या 24 अवतारांच्या हिशोबाने सुद्धा या भूमीत जन्म घेतले आणि ही भूमी पुनीत झाली. नुसतं एवढं नाही तर जगाच्या इतिहासात आपण सगळ्या ठिकाणी जरी फिरून आलो तरी भरतभूमी इतकी पुण्यभूमी कुठंही नाही. म्हणजे मोठ्या मोठ्या नद्या असतील, नाईलसारखी नदी असेल, आफ्रिकेच्या खंडात अजून काही असेल, इंग्लंडमध्ये अजून काही असेल, अमेरिकेत अजून काही असेल, वेगळे मोठी स्थानं असतील, प्रसिद्ध असतील, गिरीकंदरं असतील, डोंगर असतील, झाडी असेल, बर्फ असेल, सगळं आहे. पण हिंदुस्थानचं पावित्र्य जगातल्या कुठल्याही भूमीला असलेलं आपल्याला दिसून येत नाही. जेरुसलेम किंवा मक्का, मदिना अजून काही असतील, ह्याला स्थान महात्म्य प्राप्त झाले ते त्या धर्माच्या विषयाने प्राप्त झाले. पण भगवंतानी तिथं अवतार घेतला, धारण केला आणि ही भूमी पुनीत झाली असं एकही ठिकाण हिंदुस्थानच्या बाहेर फारसं दिसत नाही. नरसिंह अवतार असेल, रामावतार असेल, कृष्णावतार असेल, वामन असेल, कोणताही अवतार असेल, म्हणजे कच्छ, मच्छ आपण 10 अवतार सांगतो किंवा भागवतात 24 अवतार सांगितलेत. म्हणजे दत्तावताराचे अवतार आहेत किंवा अजून
नाथ संप्रदायाचे महान साधू आहेत. भगवान शंकरापासून निर्माण झालेली परंपरा आहे. कैलास मानस सरोवरासारखा असेल, गंगेसारखा असेल, अगदी पंपा सरोवरासारखं दक्षिण भारतातलं असेल, कुठलंही स्थान घ्या तर या भरतभूमीच्या परिसरातच त्यांचा निर्माण झालेले आहेत, ते आहेत. आणि या अनेक स्थानामुळं किंवा भगवंताच्या लीलामुळं या भरतभूमीचं महात्म्य जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त आहे, ते विशेष आहे. आणि ही भरतभूमी या पद्धतीनं विजिगुजी जगाचे लोक, स्वामी विवेकानंदांनी जेव्हा शिकागो परिषदेला गेले आणि मग ते सगळं तत्वज्ञान सांगितलं, लोकांना ते अभिप्रेत असलेलं मिळालं वगैरे झालं, लोक आकर्षले गेले. पण विरोधकांनी विचारलं की मग तुमचं तत्वज्ञान एवढं मोठं आहे तर मग 200, 300, 400 वर्षात तुम्ही इकडे का आला नाहीत, इकडे काहीच सांगितलं नाहीत, आम्हाला हे कसं ज्ञात नाही, आमच्यापर्यंत हे का पोहोचलं नाही, तुम्ही का आला नाही, हा त्यातलाही भाग आहे, तुम्ही म्हणजे तुमच्या आधीचे पूर्वधुरीण वगैरे वगैरे. आणि मग विवेकानंदांनी दिलेलं जे उत्तर आहे ते महत्त्वाचं आहे की अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. ज्यावेळी ह्या तत्वज्ञानापर्यंत म्हणजे आत्म्याची उन्नती मोक्षापर्यंत जाण्यासाठी आहे, भगवंताशी एकरूप करण्यासाठी आहे, जन्म मनुष्याचा त्यासाठी आहे, हे सगळं जे आहे हे आमच्याकडं होतं आणि तुमच्याकडं नव्हतं. आणि तुम्हाला ते कळायसाठी आम्ही का आलो नाही हा प्रश्न जो आहे, ज्यावेळी तुम्हाला अंगावरचे कपडे घालायचे भान नव्हतं, तुम्ही नग्नावस्थेत फिरत होता, काय खावं काय खाऊ नये हे कळत नव्हतं, किंवा भुकेसाठीच अन्न प्राप्त होणं या विषयानंच तुमचा दिवस व्यतीत होत होता, त्यावेळी तुम्हाला हे धर्मचिंतन कसं सुचेल, मोक्षाच्या गोष्टी कशा सुचतील. साहजिक आहे ना, दिवसभर जर अन्नाची विवंचना असेल तर मोक्षाचा विषय कसा सुचू शकतो. म्हणून आम्ही कोणी त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला अन्नाचं भान नव्हतं, वस्त्राचं भान नव्हतं, तेव्हा जर तुम्हाला मोक्ष सांगितलं असता तुम्ही ऐकला असता काय, हे विवेकानंदाने त्यावेळेस सांगितलं. आणि अजूनही परिस्थिती तीच आहे. अन्न वस्त्राचं भान अजूनही माणसाला आहे असं नाही. आता पश्चिमी लाट भारतातही यायला लागली आणि अजून भारतात तशीच परिस्थिती आहे. केवळ अन्नामागच पळायचं, केवळ वस्त्रामागच पळायचं, मग ते उत्तम असलं पाहिजे वगैरे वगैरे, हे जरी असलं तरी हम खुश है एक लंगोटी में और 2 रोटी में, हे जे भारताचं तत्वज्ञान आहे ते पश्चिमी लोकाला अजून समजलेलं नाही. कितीही पळालो तरी पळसाला पानं 3 आणि कितीही पैसे मिळवले तरी खायचं अन्न हे 2 रोट्याशिवाय जास्त खाता येत नाही. आता रोटीच्या भाषेत आपण पोळी म्हणू, भाकरी म्हणून, ते युरोपीय लोक पाव म्हणतील, पिझ्झा बर्गर म्हणतील, पण ती 1 किंवा 2च खाईल ना, त्याच्यापेक्षा जास्त खाणार नाही. रोज 80,000 रुपये रोजचा पगार जरी घेतला, 1.5 लाख रुपये महिना वेतन जरी घेतलं तरी तो पोळी एकच खाणार आहे, पोळीशिवाय दुसरं नाही खाणार. पश्चिमी राष्ट्राचा विचार अजूनही प्रगत झाला तरी भौतिक सुखाच्या बाबतीत प्रगत झाला, आध्यात्मिक सुखात अजून ते मागच आहेत. त्यांना आध्यात्मिक गोष्टीसाठी अजूनही भारताचाच पाठपुरावा करावा लागतो, त्यांच्या मागच पळावं लागतं. जरी आपलं तत्वज्ञान तिकडून आता बऱ्यापैकी प्रसृत होत असलं तरी सुद्धा आपल्या लोकांचं तिकडचं जाणं येणं, सांगणं समजावणं, आपले लोक जातात येतात सांगतात, पण त्यातले 70% लोक केवळ धनाच्या आशेने तिकडे जातात. विवेकानंदासारखे क्वचितच, त्यांना कशाची अपेक्षा नसणारे फार कमी. आपले लोक जातात, खऱ्या अर्थानं धर्मप्रचार करणारेही लोक जातात, धर्मप्रचार करून येतात. आपले गहिनीनाथ महाराज औसेकर किंवा त्यांचे गादीवरचे पीठाधीश जितेंद्रनाथ, ज्यांना गुरुबाबा औसेकर म्हणतो, यांचे युरोपात चक्री भाषणाचे कार्यक्रम झाले, लोक आवडीने येतात पाहतात. अर्थात हे गेले ते प्रचाराला गेले. युरोपात असतील, सौदी राष्ट्रात असतील, चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात, सौदी अरेबियात जातात, ते म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आता ते तेलाची राष्ट्र आहेत ना, त्या भागात जातात चैतन्य महाराज, दरवर्षी जातात, प्रवचनं करून येतात, लोक बोलवतात तिथं, आणि मग तिथं लोक जमतात एकत्रित, मराठी असतील, हिंदी भाषिक असतील, ऐकायला येतात. धर्मप्रचार हा केव्हा पोट भरल्यानंतर, म्हणजे या रिकाम्या पोटीच्या गोष्टी नाहीत, हे पोटाची भूक भागल्यानंतर पुढचं सुरू होतं. ते तुम्हाला जर त्यावेळेस कळतच नव्हतं तर त्यावेळेस सांगण्यात काय अर्थ आहे. म्हणजे भारत एवढा उन्नतीला होता त्यावेळेस सुद्धा, जुन्या काळात सुद्धा, आणि उन्नती सर्वार्थानं होती, कलेच्या क्षेत्रात होती, कलेची अनेक वेगळी क्षेत्र आहेत, आध्यात्मिक होती, मानवाच्या
वैयक्तिक जीवनातली उन्नती होती, मग कलेची उन्नती किती होती आपण अनेक वेळा ते उदाहरण पाहिलंय. आपण शिल्पकाराचं काम पाहतो, आपण भुलेश्वरला सहल घेतली किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही देवस्थानाला जा, अनेक उत्तम उत्तम शिल्पाकृती असतात. अख्खं रामायण एका भिंतीवर कोरावं, उत्तम शिल्प. रामायण म्हणजे नुसती चित्र येत नाही, कथा पाहिली की डोळ्याला कळते. आणि नुसती कथा कळते नाही तर त्यातले बारकावे सुद्धा लक्षात येतात. रामायणातलं युद्ध चालू आहे, वेगळी वेगळी अस्त्र वापरली, ते अस्त्र एकमेकाला समोर नेताना ते दगडावर दिसतात. अहो हे सांगणं जेवढं कठीण त्याहून दगडावर कोरणं कठीण, लिहिणं कठीण, पण ते लिहिलं गेलं. एक विषय असा नाही हिंदुस्थानच्या इतिहासात की ज्या बाबतीत आपल्या पूर्वसुरींनी संस्कृतमध्ये वाङ्मय निर्माण केलेलं नाही. आपल्याला फार माहिती कमी असते, आपण वाचत नाही. रसायनशास्त्र आजच्या भाषेत आहे, ज्याला केमिस्ट्री म्हणतो. केमिस्ट्रीवरचे उत्तमोत्तम संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध आहेत, म्हणजे जुने ग्रंथ आहेत ते उपलब्ध आहेत. आता ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, हा आपला दोष आहे, आपण तिथपर्यंत जात नाही. पण नव्या पद्धतीनं त्याचं प्रकाशन होत आहे. प्रसाद प्रकाशन नावाची पुण्यातली एक संस्था आहे आणि ही आपली शास्त्र संपदा या नावानं 30 ग्रंथाची 1-2 भागात त्याची मालिका चालू आहे त्यांची. आज ज्याला आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो, व्यवसाय कौशल्य किंवा दुसरं काही अजून वेगळं नाव असेल, इंग्लिशमधले नाव आहेत, तर त्या पद्धतीचं कौशल्य आमच्याकडं पूर्वीच्या ग्रंथात कसं आहे अशा मांडणीवर त्यांनी ग्रंथ निर्माण केला आहे ना. ग्रंथ त्याच्याबद्दल ग्रंथ आहे. वन्य श्वापदावर, ज्याला प्राणीशास्त्र म्हणू आपण, वन्य श्वापदावर आजची माहिती आणि जुनी माहिती याच्याबद्दल जुन्या माहितीचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. वस्त्रप्रावरण कशी असावीत, कशी असू नयेत, त्याला रंग कसा द्यावा, धागा कसा निर्माण करावा, कापड कसं विणावं, म्हणजे मी प्राथमिक फार थोडक्यात सांगतोय, पण याबद्दल सविस्तर ग्रंथ आहे. रंगसंपदा कशी असती, कशी वापरावी, चित्रकला कशी असावी, याच्यावर सविस्तर ग्रंथ आहेत. 15 मालिकेचे पुस्तकाच्या 2 मालिका त्यांच्या एक पहिली प्रकाशित चालू आहे, त्यातली 5 पुस्तकं झाली. अहो सूतशास्त्र म्हणजे ज्याला स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्याचं तंत्र आहे ना, ते तंत्रावरती पुस्तक आहे. आपल्याला माहित आहे नाही, आता नवीन पुस्तकं येतात बाजारात, ती नवीन वापरतो आपण, पण आपल्या भारतीय संस्कृतीनं त्याच्यावर पुस्तक लिहिले. जेवण कसं असावं, कसं असू नये. आपण वारकरी माणसं आहेत, आपल्याला शाकाहाराचं माहित आहे, मांसाहार त्याज्य आहे, पण त्या पद्धतीनं सुद्धा विचार, मांसाहार सुद्धा कसा करावा, काय करावा, कशाचं खावं, कशाचं खाऊ नये याच्याबद्दल सविस्तर. कसं खावं सविस्तर आहे, कोणचं अन्न खावं आपल्याला माहित नाही. भगवान श्रीकृष्ण पांडव वनवासात असताना त्यांना भेटायला गेले आणि धर्मराजाने भीमाला सांगितलं की देव आलेत, काहीतरी खायला करा. म्हणजे भीम उत्तम आचार्य होता हे आपल्याला माहिती आहे. आचार्य म्हणलं की कळतं. बल्लवाचार्य हेच नाव धारण केलं ना, अज्ञातवासात त्याने ते नाव धारण केलं. तो राजा कीचक त्याचा सेनापती होता आणि विराट राजाकडे भीम जाऊन राहिले, मला नोकरीला ठेवा. काय करतो मी, उत्तम स्वयंपाक करतो, तुम्हाला जेव घालतो म्हणले. आणि उत्तम स्वयंपाकाचे 2 म्हणजे भीमाचे गुण होते, ते म्हणजे कारण होते. एक, खायला जास्त लागत असल्यामुळे स्वयंपाकघरात गेल्यामुळं खायचं भागेल, आणि उत्तम काम येत असल्यामुळं कोणी ओळखणार नाही. स्वयंपाकाच्या बाहेर जायचा विषय नाही दिवसभर, राजासाठी स्वयंपाक राहणं त्यात जाईल. मग या दोन्ही गोष्टीनं तो विराटाकडे गेला, राहायला. तो उत्तम आचार्य म्हणून राहिला. वेळोवेळी द्रौपदी जाऊन जेव्हा भेटली तेव्हा त्याला स्वयंपाकघरात भेटली. म्हणजे भीम असा होता. आता त्या विषयानं भीमाला धर्मराज सांगतात, भगवान कृष्ण आलेत, काहीतरी खायला करा. आणि भीमाने एक पदार्थ केला. आणि भगवान श्रीकृष्णाला खायला घातला. भगवंताला तो आवडला, खूप आवडला, आवडीनं खाल्ला. आणि भगवंताने विचारलं, हे नवीनच आहे, काय आहे? भीमानं श्रीखंड केलं होतं. श्रीखंड हे नाव नंतरचं आहे, त्यावेळेस वेगळं नाव दिलं होतं. भीमाने सांगितलं हे आमकं नाव आहे, मी परत ते नाव सांगेन आठवणीने. आणि मग भगवंताने ते आवडीनं खाल्लं. श्रीखंडाचा निर्माता भीम आहे. म्हणजे पक्वांना उत्तम निर्माण करणे साधी गोष्ट नाही. दह्याचं पाणी काढून टाकावं, राहिलेला चक्का जो असतो त्यातून साखर घालावी, हे आता सगळ्याला कळतंय, माहित आहे. म्हणून जेव्हा माहित नव्हतं तेव्हा
ते भीमानं निर्माण केलेलं आहे. श्रीखंड म्हणजे श्री म्हणजे देव, भगवंताला आवडले म्हणून ते, अशा अर्थाने ते पुढे नाव रूढ झालं. पण त्याचं नाव मूळ आहे ते वेगळं आहे. असा उत्तम भीम म्हणजे बल्लवाचार्य या भारतभूमीतला आहे. म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीत ते आहे. मगाशी म्हणालो प्राणी, जंगलातले प्राणी, सिंहाच्या 7 जाती आहेत. माहित आहे का आपल्याला? माहित नाही. केसरी वेगळा, वनराज वेगळा, सिंह वेगळा, प्रत्येकाचे अंतर्गत पोटभेद वेगळे वेगळे आहेत. कोणाला केसरी म्हणावं, कोणाला सिंह म्हणावं, कोणाला वनराज म्हणावं, ह्याचं परिमाण आहे, त्याची वेगळी परिभाषा आहे. गेंड्याचं तसंच आहे. असं सगळ्या गोष्टीत आपल्याकडं उत्तमोत्तम संपदा आहे. म्हणजे ही ज्ञात आहे म्हणून जे अज्ञात आहे ते लोकांपुढे येणं आवश्यक आहे. हा आजचा भाग झाला. पण अशा भरतभूमीत जसं या सगळ्या गोष्टी होत्या तसं संपन्नताही अनेक होती. सोनं ज्याला म्हणतो, सोन्याचा धूर निघणारा देश, त्या अर्थानं म्हणतो. बाबासाहेबांच्या शिवचरित्रात सुरुवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की इथल्या नदीच्या काठावरचे घाट हे सोन्यासारखे चमकत होते. कारण काय? कारण एकच की नदीवर बायका माणसं आमच्या जेव्हा धुणं धुवायच्या तेव्हा हातातल्या बांगड्याचं सोनं ते दगडाला लागायचं आणि ते दगड सोन्यासारखं पिवळं होऊन जायचं. इतकी संपन्नता आमच्याकडे होती. म्हणजे हे संपन्नता झाली, ही आर्थिक संपन्नता झाली, मानसिक संपन्नता झाली, राष्ट्राची संपन्नता झाली, अनेक विषयातली वेगळ्या वेगळ्या कला किती श्रेष्ठ होत्या. उत्तमोत्तम वस्त्र किती होती. ढाक्याची मलमल प्रसिद्ध आहे जगात. ढाका तेव्हा हिंदुस्थानात होतं, आज ती बांगलादेशात आहे. किती उत्तम. 9वारी साडी किंवा एखादा फेटा अंगठीत बोटातून इकडून घालावा आणि तिकडून काढावा, इतकी उत्तम तलम होती. अजून घालून बघा, उत्तम निघतं. आपल्याकडची धोत्र सुद्धा छान असतात, तलम असतात, अंगठीत घातले तिकडून जातात. म्हणजे ती मलमलचाच भाग आहे ना. अजून ढाक्याची मलमल म्हणून जी प्रसिद्धी आहे ती मलमल आणून पहा. एवढी तलम वस्त्र जगात कुठं बनत नाहीत. रेशमी वस्त्र हिंदुस्थान इतकी कुठेही जगात कुशल नाहीत. शिल्पकार तर इतके उत्तम होते की बाबासाहेबांनी असं म्हटलंय की मेहकरचा विष्णू शारंगधर पाहिला की मग लक्षात येतं की रमा ह्याच्यावर का भाळली. लक्षात आलं ना. म्हणजे शिल्पातून इतका उत्तम विष्णू प्रत्यक्षात कसा असेल तर तो एखाद्या शिल्पातल्या सौंदर्यवतीच्या गालावरून हात फिरवला तर उर्वशीच्या गालावरून हात फिरवल्यासारखं वाटावं, इतकं उत्तम शिल्प करत होते. शिल्पकारही काही साधे नव्हते, असामान्य होते. एक म्हणजे उत्तमता कशी होती, ते किती जीव ओतून काम करत होते, आणि संपन्नता कशी होती याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. एके ठिकाणी शिल्प ज्याला लेण्या कोरायचं काम असतं ते काम चालू होतं. एक शिल्पकार काम करत होता. दिवसभर काम करायचं, सकाळी उठले की पेज प्यावी, बसावं, दुपारी 2 पर्यंत काम करावं, परत भात खावा, आमटी भात जे काय अन्न आहे त्याचं ते खावं, असं करायचं, आणि संध्याकाळी परत काम अंधार पडला की संपून झोपावं. तर राजामधून अधून ते काय काम चालू आहे त्याला चक्कर मारायचा, त्यांचे रोजचे पगार देणं घेणं हा त्याचा मुकादम करायचा. राजा काम पाहायचा मधनं आधनं येऊन. जो राजाश्रय असल्याशिवाय अशा कला वाढत नाही. एके दिवशी एक शिल्पकार काम करत असताना, मूर्ती घडवत असताना त्याची बायको मागे बसलेली होती. रोजच ती बसलेली असायची. अंगावर फारशी वस्त्र नाहीत, बायकोच्या अंगावर लज्जा झाकण्यापुरतंच वस्त्र, आणि ते काम चालू असताना राजा येऊन उभारला. असं पाहत होता शिल्पकाराचं काम उत्तम, किती छान चाललंय. शिल्पकार आपल्या आपल्या तंद्रीत होता, त्याला राजा आलेलाही माहित नाही. तो जीव ओतून काम करत होता, नुसतं मन लावून नाही, जीव ओतून काम करत होता. आणि तो मधून मधून काय करायचा, मागा हात करायचा, छिन्नी हातोडा ठेवायचा, मागा हात करायचा. त्याची बायको मागे बसलेली असायची, ती त्याच्या हातावर पान ठेवायची आणि तो पान खायचा, आणि पान खात खात काम पान खाणं हा भारतातला सर्वसामान्य गुण आहे. तो पान खात काम करायचा, मागा हात करायचा, पान खायचा, थोडं 2 घास चावली पुढत काम चालू व्हायचं. राजाला ती गंमत वाटली, अरे ह्याला आहे. आणि राजाने त्याच्या बायकोला जरा बाजूला सरकवलं, जरा हात केला, आणि तिने हात केला की राजाबरोबर असणारा राजाचा पानाचा विडा आहे तो राजाने त्याला खायला दिला. त्याच्या हातावर वरून हळूच ठेवलं. त्यानं ते पान खाल्लं, 2 घास चावले, आणि तो संतापला मागं वळून बायकोच्या मुस्काडीत द्यायसाठी त्याने हात उगारला आणि मारली. बायको तिथं नव्हती, तिथं होता राजा. ती राजाला मुस्काडीत ती बसली. ती बाकीचे लोक संतापले ना राजाबरोबरची, अंगरक्षक किंवा कारभारी बरोबर असणारी, आणि ती त्याला धरायला लागले.
राजाला मारलंस, तुला शिक्षा झाली पाहिजे. अमकं तमकं बोलणं सुरू झालं, दोन टोले दिले पण असतील, धरलं आणि राजा पुढं असं. राजाने थांबा 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 सोडा म्हणले, त्याला काय करू नका. राजाही विचारी होते हा इथले, म्हणजे अविचारी राजा असला विषय वेगळा असतो, पण हा राजाही विचारी होता. हिंदुस्थानची ती ही आहे, राजा कसा असावा त्याची गुण आहेत ना, ते पण महत्वाचे आहेत. त्याप्रमाणे हा राजाही होता. मग राजाने ते थांबवलं. त्याने विचारलं की तू मला का मारलं? तो म्हणला महाराज चुकून झालं, क्षमा करा. मी बायको आहे म्हणून मारलं, पण तुम्ही होता मला माहित नाही, मी पाहिलंच नाही. सगळं मान्य आहे म्हणले राजे, तुला क्षमा केली, सोडून दिले, सोड, पण तू बायकोला तरी का मारलं हे सांग म्हणले आधी. महाराज चुकलं ते 10 वेळा आहे, सोडून दिलं म्हणले, तुला क्षमा केली, पण कारण सांग काय झालं. राजाने राजाच्या लक्षणांनी अनेक वनौषधींनी युक्त असणारा विडा तुझ्या हातावर घातला. ती जी तुझी बायको तुला देत होती त्याच्याऐवजी राजाचा विडा तू खाल्ला, तरी सुद्धा तू संतापलास, असं काय झालं? तो म्हणला महाराज पान तिखट लागलं म्हणून मी बायकोला मारलं. तिखट लागलं म्हणजे चुना जास्त झाला, मग तुझं पान चुकलं असं बायकोला म्हणायचं होतं. पण ते आता राजाचं तिखट पाळलं म्हणजे काय बघा हो, चुना जास्त झाला किंवा तिखट लागलं हे राजाचं पान. मग त्याला सगळे ते कापूर असेल, सुपारी असेल, वेलची, लवंग, दालचिनी नाही, हे असते नाही, वेलदोड झालं नाही, सुपारीत 12 गुण ज्येष्ठमध असतो, गुलकंद असतो, गुंजपाला असतो, एक पत्री असते एक बारकी जायफळाची, जायपत्री म्हणतात तिला. ते असे जवळजवळ 14-15 वेगळे औषधं युक्त असणारे सगळा विड्याचा देऊन राजाचं पान तिखट कसं काय लागलं म्हणले. राजा तुझं पान तिखट नाही, माझं कसं तिखट लागलं? मी ही पुढचा प्रश्न झाला. आधी तिखट लागलं म्हणून मारलं, पण ते काय? मग ती म्हणली तिखट लागलं कसं काय? तुझा चुना काय वेगळा आहे काय? राजाने विचारलं. ती म्हणलं होय महाराज. काय कसला चुना आहे? मग बायकोला म्हणले सांग चुना काय? तर त्याने बायकोने चुना सांगितला. समुद्रातल्या शिंपल्यातले मोती आणायचे, ते मोती खलायचे, त्याचा बारीक चूर करायचा, तो चुन्यात घालायचा, त्यात तूप घालायचं, ती चुना एकजीव करायचा आणि ती चुना मी खातो. मोत्याचा चुना खाणारा सामान्य कारागीर होता इथं, एवढी संपन्नता होती. मग ती तिखट कसं लागेल? मोती मऊ आहे ना, मऊ आहे याचा अर्थ नरम आहे किंवा जिभेला ते पोळणार नाही. मोती शीतल आहे. माणसाचा तापट स्वभाव असला ना तर त्याचा तापटपणा कमी होण्यासाठी मोत्याची माळ घालायला सांगतात, हातात अंगठीत मोती घालायला सांगतात, तापटपणा कमी व्हावा म्हणून. ती कुत्र्याला टाकण्यात येतात का नाही, तसं तापटपणा कमी होतो, तसं मोती त्यासाठी आहे. आणि त्या मोत्याचा चुना करून खाणारे लोक या देशात होते, एवढी संपन्नता होती. आपल्याला सांगायचं ते असं आहे. म्हणजे अशा मोती भेटतो आता भरपूर मिळतो, अजूनही मिळतो. हो, उत्तम मोती मिळतो. थोडं मुंबईला, हैदराबादला, पंढरपुरातही मिळेल, पण इथे जास्त किमती असतात. मग त्यातल्या मोत्याच्या जाती आहेत परत वेगळ्या वेगळ्या, कल्चर, सेमी कल्चर, बसरा, म्हणजे त्याचं कुठं बनतो, कुठून येतो, कुठल्या भागात तयार होतो, कृत्रिम पद्धतीने केलाय, चांगल्या पद्धतीने केलाय, खोटा आहे, खरा आहे, केमिकलचा केलाय, हे सगळं कळलं पाहिजे. तर ते असे इतकी संपन्नता होती. आणि या संपन्नतेसाठी किंवा दुसऱ्या अनेक विषयासाठी आपल्या धर्माची सत्ता दुसऱ्या देशावर बसावी, आपल्या विषय लोकांवर, लोकांच्या राज्यावर आपली सत्ता असावी, सत्ता लुलुपता ज्याला म्हणतो, आपल्या धर्माची सत्ता असावी, आपल्या राजाची सत्ता असावी, या आशेतून अनेक देशांनी मग हिंदुस्थानवर आक्रमण करायला सुरुवात केली. ग्रीस या देशाचा राजा अलेक्झांडर याने सुमारे 2300 वर्षापूर्वी भारतावर पहिलं आक्रमण केलं आणि तिथून भरतभूमीवर सारखे आक्रमणच व्हायला सुरुवात झाली. अलेक्झांडरच्या नंतर इसवी सन 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम यानं भारतावर आक्रमण केलं आणि हे आक्रमण पुढे वाढतच राहिलं. 7व्या शतकात जन्म पावलेला हा इस्लाम धर्म 8व्या शतकात 711 मध्ये भारतावर आक्रमण करता झाला. यावेळी दिल्लीच्या सिंहासनावर होते पृथ्वीराज चौहान. आज ज्याला दिल्ली म्हणतो ते, त्यावेळेचं नाव थोडं वेगळं मागं पुढं असेल. आक्रमण वाढत गेली आणि मग मोहम्मद घोरीनं, सगळं सविस्तर सांगायचं नाही, मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव केला. पृथ्वीराज चव्हाणाला कैदी करून
आपल्या प्रांतात नेलं, मारलं वगैरे वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल अनेक चंद बारदाई, त्याच्याबद्दल रासो पण आहे. एक म्हणजे पवाडा म्हटला जातो. पृथ्वीराजाचा अंत आणि मोहम्मद घोरीचा अंत हा आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे काही सांगतील. पृथ्वीराजाला पकडून नेल्यानंतर पृथ्वीराजाचे डोळे फोडले आणि त्याच्याबरोबर पृथ्वीराजाचा भाट, त्याची स्तवन करणारा त्याचा एक मित्र होता, चंद बरदाई म्हणतात त्याला. ते दोघं तिथं कैदी होते. त्यांनी राजाला सांगितलं की पृथ्वीराजाच्या अंगी विलक्षण कौशल्य आहे धनुर्विद्येचं. कसं तर तो ध्वनिवेदी आहे, स्वरवेदी आहे. जिथला आवाज येईल त्या आवाजावरती तो बाण मारतो. हे ज्ञान त्याला नव्हतं. मोहम्मद घोरीला ते माहीत नव्हतं ऐकून, पण ते बघितलंही नव्हतं. आणि मग हे पृथ्वीराजाचं कौशल्य पाहायसाठी मोहम्मद घोरीनं योजना केली. मोठीच्या मोठी सभा भरवली. त्यात मध्ये पृथ्वीराजाला कैदी आणून उभा केला. डोळे गेलेले होते, दिसणार काय बाण मारायला, पण आवाजावरून बाण मारतो हे सगळं बघितलं. आणि मग त्यांनी आपल्याजवळ 7 तवे लावले आणि त्या तव्याला आवाज करायचा आणि पृथ्वीराजाने मारायचा, ते बाण मारायचा अशी योजना केली. पृथ्वीराजाला सांगितलं आणि त्या पृथ्वीराजाच्या बरोबर असणाऱ्या भाटानी कवन करून सांगितलं की राजा, आता शेवटची संधी आहे, आता चुकू नकोस. आणि त्यानं जे कवन केलं ते मोहम्मद घोरीला माहित नव्हतं, भाषा येत नव्हती. त्यानं त्यात सगळं सांगितलं की पृथ्वीराजा, मोहम्मद घोरी अमुक उंचीवर, अमुक अंतरावर, एवढ्या जागेवर बसलेला आहे. तुझ्या उजव्या हाताला, डाव्या हाताला, समोरच्या बाजूला 100 गज दुरी, काय जे काय अंतर आहे ते परिमाण त्यानं सांगितलं. आणि पहिल्यांदा त्याने टोल वाजवला आणि टोलावर बरोबर टोलाचा आवाज संपायच्यात बाण येऊन आदळला. आणि ते बाण आदळला की मोहम्मद घोरीला आनंद झाला आणि तो बोलला काहीतरी, वा वा, उत्तम, बहुत बहुत, काहीतरी छान छान छान, काहीतरी कौतुक केलं असेल. तो मोहम्मद घोरीचा आवाज पृथ्वीराजाने ऐकला आणि दुसरा बाण त्या आवाजाच्या वेदानं त्याने मोहम्मद घोरीचा नाश केला. म्हणजे आपल्याकडे हे रूढ आहे. ते बाकीच्या जगात काय रूढ आहे आम्हाला माहित नाही. ते म्हणतात की पृथ्वीराजाला मारून टाकला, मारला असेल गेल्यावर तिथं झाल्यावर पुढं, पण मोहम्मद घोरी पृथ्वीराजामुळे संपला. जसं उत्तर हिंदुस्थानात झालं तसंच मग दक्षिण भारतात झालं. दिल्लीची सत्ता गेली, महाराष्ट्रात देवगिरींचं यादवांचं राज्य होतं ते सुद्धा 1294ला संपलं. देवगिरीची यादवाचे पुढं जाधव झाले, परवाही बोललो. ती देवगिरीची सत्ताही संपली. कर्नाटकातही विजयनगरचं महान राज्य होतं, तेही यादव राजे, कृष्णदेवराय यादव. हा हरिहर बुक्करा हे पुढे झालं. पण हे मोठे मोठे राजे, महादेवराय, कृष्णदेवराय, त्यांचेही राज्य संपलं. 1565 तालिकोटच्या लढाईत फार मोठं युद्ध झालं. राकस तांगडी म्हणतात त्याला. तालिकोट आणि राकस तांगडी ही गाव, राकस आणि तांगडी अशी गाव आहेत. तालिकोट हे गाव आहे, मोठं गाव आहे तालिकोट, त्यामुळे तालिकोटची लढाई म्हणतात. आणि या लढाईत विजयनगरच्या राजाचा पराभव झाला आणि या भरतभूमीतले हिंदू राज्य संपुष्टात आले. कुठं पाय ठेवून जरी एखाद्यानं म्हटलं असतं की मला माझ्या राज्यात मरायचं आहे, तरी तेवढी सुद्धा भूमी स्वतंत्र राहिली नाही. त्यातच म्हणजे दिल्लीत बाबराचं आधी सुरुवातीला ते हे झालं. तो बाबर आला, ते त्याच्या प्रांतातून, ते काय ते फरगाना होता, तिथून तो आला आणि तिथून त्याच्या भावकीने त्याला हाकलला. त्याला जागा नव्हती, त्यामुळे तो तिथून आला आणि इथं येऊन भारतात त्यानं आपले पाय रोवले. दिल्लीवरती तो बसला. दिल्लीवर आता मुघल सत्तेचा 1526 साली पाया राहिला. सारा राजपुताना सुद्धा मोगलांच्या अंकित झाला. मोगलाचे मांडलिक झाले. राणा प्रताप सोडून संगराणा या दोघांशिवाय कुणीही दिल्लीपतीशी वैर घेण्याचं धाडस सुद्धा केलं नाही. ही राज्य पडायला लागली. उदयपूरचं राज्य ही 1616 साली मुघलांचं मांडलिक बनलं. प्रभू रामचंद्राची भूमी, पण दासी भटकीसारखी गुलाम झाली. दिल्ली पडलं. चितोड, कर्णावती, देवगिरी, विजयनगर, वारंगळ सारी हिंदूंची सिंहासनं संपुष्टात आली. कुणीही या मुस्लिम आक्रमणापुढं टकाव धरू शकलं नाही. सारा देश
पारतंत्र्याच्या खोल खोल गर्तेत गेला. नुसतं पारतंत्र्य आलं एवढं, सत्ता संपली एवढ्यानं संपत नाही, अनेक गोष्टी त्या हिशोबानं घडत गेल्या. मग ते सगळं जर पाढा वाचायचं म्हणलं ना तर त्यात खूप दिवस जातील, आपल्याला पटपट जायचं आहे म्हणून. अनेक गोष्टी घडल्या. यवनांनी ही भूमी आक्रंदून गेली. रामदास स्वामींनी वर्णन केलेलं सांगायचं म्हटलं तर कित्येक गुरुजरी भ्रष्ट विल्या, म्हणजे अत्याचाराचा अनेक विषयांनी विचार रामदास स्वामींनी मांडलेला आहे. तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे, नाथरायांनी मांडलेला आहे. दार उघड बये दार उघड आपण ती म्हणतो, पण त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे ना ती एवढे अनन्वित अत्याचार चालू असताना तू दार लावून का बसलीस, हा मूळ भाग आहे. आणि मग ते दार उघड समोर दिसत नाहीत का, सगळे लोक भ्रष्ट झाले. लाथा बुक्क्या परोपरी, खावया अन्न नाही, वस्त्र नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. अंगावर कपडे नाहीत. जे येईल ते लुटून न्यावं मोगलांनी. बरं मोगलात एक आहे का, दिल्लीचा मोगल बादशाह झाला, त्यांनी दक्षिणेच्या सुभ्यासाठी एक माणूस नेमला, पण त्याचे 4 सुभेदार वेगळे वेगळे त्यांनी नेमले आणि त्यांनी आपले पाय पसरायला सुरुवात केली. आणि ते 4 सुभेदाराचे ते स्वतःच राजे होऊन बसले. हसन गंगू बहामणी याने बहामणी राज्याचा पाया घातला. त्याची 5 शकले झाली आणि 5 स्वतंत्र 5 शाह्या निर्माण झाल्या. 5 शाह्या. पुढच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यात तो विचार आपण खूप वेळा व्यक्त करतो. 5 शाह्या पालत्या घातल्या शिवाजी महाराजांनी. देवगिरी घ्या, शिवाजी महाराजांच्या आपल्या रायगडावर किंवा अन्य किल्ल्यावरही एक शिल्प कोरलेलं असतं, शरभाचं शिल्प असतं. ते शरभ म्हणजे हा पुराणकालीन एक प्राणी आहे. पुराणात त्याचं वर्णन आहे. शरीर एकाचं, पाय एकाचे, धड एकाचं, शेपूट एकाचं, असं सविस्तर सांगत नाही आता. शरभाची निर्मिती कशी झाली या विषयावर एक दिवस बोलण्यासारखा आहे. तर तो शरभ आहे तो दाखवलेला असतो आणि त्या शरभाच्या 5 पायात, म्हणजे त्याला 4 पाय, 4 पायात 4 हत्ती धरलेले असतात. एक हत्ती तोंडात असतो किंवा शेपटीत एक असतो. म्हणजे 5 हत्ती याचा अर्थ राजसत्ता, आणि ह्या राजसत्ता म्हणजे 5 शाह्या आम्ही शिवाजीराजांनी पायाखाली धरून दाबून टाकलेल्या आहेत, हे त्याचं प्रतीक आहे. ह्या 5 शाह्या निर्माण झाल्या. इमादशाही ही वराडात होती. इमादशाह त्याचा राजा म्हणून ती इमादशाही. बेरीजशाही बिदरची आहे ती बेरीजशाही. निजामशाही नगरची होती ती निजामशाही. कुतुबशाही गोवळकोंड्याची आणि आदिलशाही ही विजापूरची. ह्या 5 शाह्या निर्माण झाल्या. आणि मग या 5 शाह्यातच स्वतःची भांडणं, आपली सत्ता वाढवण्यासाठी, आपलं राज्य वाढवण्यासाठी यांच्यात भांडणं सुरू झाली. आणि या भांडणासाठी त्यांचे काय परदेशी लोक नोकर होते, पण मग त्यांना या देशातले लोक काही गरजेचे वाटायला लागले, कधी सैनिक म्हणून, कधी सरदार म्हणून. कारण सत्ता वाढवायची तर सैन्यबळ पाहिजे, आणि सैन्यबळ दरवेळेस कुठलं येणार, युरोपातनं नाही, ते काय फरगाना प्रांतातनं, तुर्कस्तानातून, अरबस्तानातून, उझबेकिस्तानातून, तिथनं कुठून येतील सगळे लोक, काही येतील. मग इथलेच लोक आपल्या खाली ठेवायचे, त्यांना मग काहीतरी किताब द्यायचे, त्यांना काही पदव्या द्यायच्या, त्यांना काही खर्चाला पैसे द्यायचे, असं सुरू झालं. आणि या 5 शाह्यांची निर्मिती झाली. पण या 5 शाह्यात आपसात भांडणं सुरू झाली. या आपसातल्या भांडणात 2 शाह्या बुडल्या. बेरीजशाही आणि इमादशाही, बिदरची बेरीजशाही आणि इमादशाही वराडात जी होती ती, ह्या 2 शाह्या बुडल्या. 3 राहिल्या, आदिलशाही, गोवळकोंड्याची कुताबशाही आणि नगरची निजामशाही. बरं हे तरी नीट राहिल्या का, ह्यांच्यात भांडणं सुरूच होते. बरं ह्यांना परत संपवण्यासाठी दिल्लीचा पातशाह, म्हणजे दिल्लीची मोगलशाही आपण म्हणू, ही परत येत होतीच. ही मोगलशाही अकबरापासून सतत दक्षिण भारतावर स्वाऱ्या करत होती आणि ह्या 5 शाह्या बुडवण्यासाठी प्रयत्नशील होती. या निजामशहाचा वजीर मलिक अंबर हा हाफसाणातला हा सिद्धी माणूस होता. सिद्धी म्हणजे आफ्रिकन, पण निजामशहाचा वजीर होता. हा गुलाम म्हणून विकत आणला. त्याचं चरित्र उपलब्ध आहे बरं का, वाचायसारखं आहे, लक्षात ठेवा. हा गुलाम म्हणून विकत आणला, पण त्याच्या कर्तृत्वानं तो गुलामाचा सैनिक झाला, सैनिकाचा सरदार झाला, सरदाराचा वजीर झाला, निजामशाहीचा सत्तेचा मुख्य वजीर झाला. आणि निजामशाही यानं टिकवली अनेक वर्ष. म्हणजे मोगलासारख्या झंझावाती लष्करापुढेही यानं टिकाव धरून राहिला.
तो हा मलिक अंबर यानं अनेक गोष्टी महाराष्ट्रात केल्या. हा मलिक अंबर गनिमी काव्याचा अभ्यासक आहे किंवा त्याचा आचरक आहे आणि या गनिमी काव्याच्या तंत्रानंच त्यांनी मोगलांशी लढाई केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी 10 वर्ष या मलिक अंबरनं सुरत लुटलेली आहे, लक्षात ठेवा. 1620 सुरत मलिक अंबरनं पहिल्यांदा लुटली. सुरत त्यावेळेसही मोगलांची होती. माझा तर तर्क असा आहे, म्हणणं असं आहे की हे मलिक अंबरनं लुटलेली सुरत, कारण शहाजीराजे मलिक अंबरकडे होते, ते शहाजीराजांना माहित होतं. ते झिरपत शिवाजी महाराजांपर्यंत आलं होतं. सुरतेत अपार धन आहे आणि ती लुटली पाहिजे. ती लुटल्यानं मोगलांचं नाक कापलं जातं हे खरं आहे, पण त्याशिवाय आपल्या स्वराज्यासाठी ते धन आहे तेही आवश्यक आहे. आणि ते लुटण्याचं तंत्र गनिमी काव्यानं करायचं कसं हे शिवाजी महाराजाला पुढे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. पण मलिक अंबर या गनिमी काव्यातला जाणता माहीर आहे. त्याने ते अनेक गोष्टी केलेल्या आहेत. या गनिमी काव्याचा आधार घेऊन त्यानं मोगलांचा पराभव केला आणि निजामशाही जिवंत ठेवली. मराठ्यांचं हलकं हलकं याचा अर्थ चपळ अशा अर्थानं, जलद चालणारं, म्हणून वजनदार लष्कर नाही. वजनदार म्हणजे भारदस्तपणा या हिशोबानं नाही शब्द वापरलेला. मराठ्यांचं हलकं हलकं म्हणजे बरोबर फार लवाजमा न घेऊन फिरणारं, नुसतं घोड्यावर बसली निघाले, अगदी रिकीप नसेल, सॅडल नसेल, सॅडल म्हणजे जीन नसेल तरी चालेल मराठ्यांना, नुसत्या घोड्यावर बसून चालतील असे कर्तृत्ववान असणारे, हे गतीला हलकं असणारं लष्कर सांभाळून या निजामशहाच्या वजीरानं मलिक अंबरनं अनेक वर्ष मुघलांना तोंड दिलं. ते यशस्वीपणे तोंड दिलं. अनेक वर्ष म्हणजे 25 वर्ष मुघलाशी त्यानं वैर केलं आणि त्यात तो यशस्वी झाला. पुढे 1626ला मलिक अंबर मेला. त्याच्या जागी त्याचा पोरगा फतेह खान हा निजामशाहीचा वजीर झाला. पण याच्यापूर्वीच शहाजीराजे मलिक अंबरकडं निजामशाहीतले सरदार म्हणून कामाला होते. म्हणजे मलिक अंबरच्याकडे होते. त्याही आधी शहाजीराजांचे वडील विठोजीराजे, मालोजीराजे आणि विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ हे दोघं निजामशाहीत कामाला होते, म्हणजे सरदार म्हणून कामाला होते. जसं निजामशाहीतला राजा मेला तसाच आदिलशहाचा इब्राहिम आदिलशाह 1627ला मेला आणि त्याचा मोहम्मद आदिलशाह नावाचा पोरगा गादीवर बसला. हाही मोहम्मद आदिलशाह पुढे मेला अफजल खानाच्या स्वारीच्या आधी आणि त्याचा लहान पोरगा अली आदिलशाह हा गादीवर बसला आणि त्याची आई बडी बेगम म्हणजे मोहम्मद आदिलशाहची बायको ती त्याचा कारभार पाहत होती. म्हणजे आपण गतीचा विषय अशा विषय. आणि या आपसातल्या भांडणात त्यांना गरज होती म्हणून मराठी लोकांकडे त्यांचं पाहण्याचा दृष्टिकोन लष्कर एवढाच होता, आपल्याला आवश्यक असणारे सरदार एवढाच होता. या गुलामगिरीत आपण लोकांकडे काम करतोय असं वाटायची भावना सुद्धा संपली. ही गुलामगिरी आहे असं सुद्धा वाटेना, गुलामगिरीचंच भूषण वाटायला लागलं. खरं तर या देशाचे हे राजे, या देशाचे हे करते, 96 कोळीचे कुळवंत मराठी लोक म्हणजे या देशाचे करते, खरे राजे ते. पण मुघल बादशहानं किंवा निजामशहानं, आदिलशहानं, या गोळकोंड्याच्या कुतुबशहाने त्यांना पदव्या द्याव्यात, कोणाला राजा द्यावा, कोणाला महाराजा द्यावा, कोणाला रायान द्यावा. त्या पदव्याचं भूषण वाटायला लागलं. त्या परक्या लोकांनी दिलेल्या किताबती बरोबर वस्तू म्हणजे निशाण द्यावं, मोर्चेल द्यावा, चौरीचं भूषण द्यावं, हत्ती द्यावा, त्याचं भूषण आम्हाला आनंद वाटायला लागला. आपण गुलाम आहोत ही भावना सुद्धा संपुष्टात आली. सामान्य रेतीचे हाल कुणीच खात नव्हतं. अनंत यातना होत होत्या. त्याच काळात बाबाजी पाटील हे वेरूळचे भोसले, बाबाजी भोसले पाटील हे वेरूळचे गावचे पाटील, त्याच्याबरोबर अजून काही गावच्या पाटील होते, ते आपल्या कर्तव्यानं पाटीलकी करत होते. त्यांच्या पदरी 2 पुत्र झाले आणि हे 2 पुत्र कर्तबगार झाले. थोरल्याचं नाव मालोजीराजे, दुसऱ्याचं नाव विठोजीराजे. आणि या दोघांनी आपल्या कर्तव्यानं सैन्य गोळा केलं, 25 हाशम स्वार गोळा केले आणि त्यांचं कौशल्य कळा लागल्यामुळं निजामशहाने त्यांना सेवेला बोलवलं. निजामशहाकडे ते सेवेला राहिले. पुढं लष्कर वाढत गेलं आणि कर्तृत्व वाढत गेलं. मालोजीराजांच्या पोटी शहाजीराजांचा जन्म झाला 1599. शहाजीराजांचा
दुसरा एक भाऊ निर्माण झाला, शरीफजीराजे भोसले, हे धाकटे भाऊ. आणि विठोजीराजांच्या पदरी या विठोजीराजांना 8 मुलं झाली. त्या 8 शाखा अजूनही अस्तित्वात आहेत. शहाजीराजांचे जे चुलत भाऊ. पुढं शहाजीराजे अल्पवयीन असतानाच मालोजीराजे युद्धाला गेले आणि निजामशाहीच्यासाठी युद्ध करीत असताना 1605 मार्च महिन्यात, साधारण महिना मागे पुढे सोडून द्या, मार्च नको, 1605 साली मालोजीराजांचा इंदापूरमध्ये लढाईत मृत्यू झाला. धारातीर्थी पडले. त्यांची पत्नी ती सती जायला लागली आणि मग विठोजीराजांनी म्हणजे दिरानी भाऊजीनी तिच्या वहिनीला अडवलं. पोरगा लहान आहे, आई वहिनी सती जाऊ नको, आणि त्या थांबल्या. 5 वर्षाचे असताना शहाजीराजे वडील गेले. आता जहागिरी जी काही दिली होती बादशाहानं ती जप्त होईल ना, म्हणून विठोजीराजांनी शहाजीराजांना पुढं करून अर्ज केला जहागिरीसाठीचा. आणि बादशाहनेही पुढचा विचार केला, पोरगा लहान असता तरी हरकत नाही, पण चुलता चांगला आहे, जोपर्यंत चालवतोय तोपर्यंत चुलत्याला त्याचा कारभारी करून जहागिरी चालवू शहाजीराजांच्या नावानं. आणि पोरगा जेव्हा केव्हा 15 वर्षात 16 वर्षाचा होऊन कर्तृत्व गाजवेल तेव्हा तो आपल्या पदरी राहील, आणि न राहील किंवा कर्तृत्वान नसेल तर जप्त करू जहागिरी. म्हणून शहाजीराजांच्या नावानं लहानपणापासून जहागिरी बादशाहने दिली, निजामशाहने दिली, आणि विठोजीराजे त्यांची कारभारी बनून ती जहागिरी चालवायला लागली. पुढे विठोजीराजांचं लग्न, विठोजीराजांनी आपल्या पुतण्याचं लग्न लखोजीराव जाधव सिंदखेडचे, त्यांची कन्या जिजाऊ अनुरूपता पाहून लग्न केलं. मोठं थाटान लग्न झालं. शहाजीराजे शूर होते, पराक्रमी होते. लहानपणापासून ते लष्करात, वर्ष 5 वडील गेल्यामुळंच ते सैन्यात आले, कारभार करायला लागले. कारभार चुलते करत होते. जेव्हा सज्ञान होतील तसं ते पुढं पुढं एक एक गोष्टी कळून ते कारभार करायला लागले. शहाजीराजांच्या पराक्रमाची दखल ती मलिक अंबरकडे होते. शहाजीराजांचा नेमणूक मलिक अंबरकडे होती, पण त्यांच्या पराक्रमाची दखल पहिल्यांदा घेतली रोशनगावला झालेल्या लढाईत. मोगलांशी जी लढाई झाली त्यात शहाजीराजांच्या पराक्रमाची दखल घेतली गेली. पुढं शहाजीराजे कर्तृत्वानं इतके मोठे झाले की मग शहाजीराजांना मोगलशाही वचकायला लागली, आदिलशाही भ्यायला लागली. कारण आदिलशाह आणि दिल्लीचे मोगल या दोघांनी एकत्रित येऊन ही निजामशाही संपवता येत नाही या म्हणून निजामशाहीवर स्वारी केली दोघांनी मिळून. आणि या स्वारीत शहाजीराजांनी भातोडीला पराक्रम गाजवला 1624 साली. काय केलं शहाजीराजांनी? शहाजीराजांनी गणविकाव्याचं युद्ध केलं. भातोडीच्या शेजारी असलेलं धरण या 2 फौजा ज्या परिसरात झोपल्या आहेत रात्री, त्यावेळी शहाजीराजांनी फोडलं आणि ते धरणातून सुटलेलं पाणी त्या फौजाला निम्मं वाहून घेऊन गेलं. आणि त्या धरणाच्या लोंढ्यातून सावरण्याच्या आत निजामशाही फौजेने त्यांच्यावर, मोगलावर आणि आदिलशाहवर छापा घातला आणि त्या 2 शाही फौजांचा, एक नव्हे एका वेळी 2 शाही फौजा, 2 पाचशाह्याच्या फौजा, त्यांचा पराभव शहाजीराजांनी केला. या लढाईचं नेतृत्व शहाजीराजांनी केलं आणि शहाजीराजांचा वचक दक्षिण भारताच्या किंबहुना हिंदुस्थानच्या राजकारणावर बसला. शहाजीराजांची स्वतंत्र एक वेगळा पौरुष असलेला, पराक्रम असलेला राजा किंबहुना निजामशाहीचा वजीर, अशा अर्थानं, वजीर म्हणजे सरदार, वजीर म्हणजे डायरेक्ट पंतप्रधान अशा अर्थानं नाही, कारण त्यावेळेस ते वजीर हे सगळ्यालाच वापरलं जायचं. मातब्बर असलेल्या आसामीला वजीर म्हटलं जायचं. राजा वणंगोजी पाळ, बाजा वजीरांचा काळ, असं निंबाळकराच्या घराण्यातल्या वणंगोजीला म्हटलं जायचं. तर शहाजीराजांची ओळख अशा पद्धतीनं निर्माण झाली आणि उत्तर हिंदुस्थान आणि दक्षिण हिंदुस्थान शहाजीराजांना स्वतंत्र कर्तृत्व असणारा राजा, वजीर या नावानं ओळखायला सुरुवात झाली. पुढं काय झालं ते आपण आता उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल.